विकासाचे 100 दिवस या उपक्रमानिमित्ताने जिल्ह्यात सर्व विभाग दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध झाले असून त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा परिषद मुख्य इमारतीसह सर्व विभागात स्वच्छतेसाठी श्रमदान आयोजित करण्यात आले। प्रत्येक विभागातील विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी आपला परिसर मात्र आज चकाचक करून मोहीम यशस्वी केली। मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील 100 दिवस विकासाचे या उपक्रमात आज जिल्हा परिषदेतील 17 विभाग सहभागी झाले होते। प्रत्येक विभागाने आपले कर्मचारी व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये परिसराची अतिशय बारकाईने स्वच्छता केली। सकाळी 7:30 ते 9:30 या कालावधीत कर्मचाऱ्यांनी परिसरातील झाडांचा पालापाचोळा, कॅरीबॅग तसेच कागदाचे खपट व अस्ताव्यस्त वाढलेली झाडे आणि गवत काढून परिसर चकाचक केला। जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये 7:30 वाजता सर्व कर्मचारी उपस्थित झाल्यानंतर श्रमदानास प्रारंभ झाला। मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 2 तासासाठी लोखंडी गेट बंद केले आणि सर्व कर्मचाऱ्यांनी साफसफाई केल्याशिवाय परत जायचं नाही हा आदेश दिल्यामुळे सर्वच कर्मचारी झाडून श्रमदानात उतरली। स्वच्छतेसाठी 2 तास ही मोहीम यापुढे देखील सुरू ठेवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत। श्रमदान करण्यासाठी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। श्रमदानात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची नोंद देखील सामान्य प्रशासन विभागाने घेतल्याची माहिती विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप काकडे यांनी सांगितले आहे। जनता न्यूज महाराष्ट्रात लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा।